समुद्र मंथन कथा फुल स्टोरी. सुरुवात 51 नमः शिवाय. एक अशी कथा जिथे देव आणि असुर एकत्र आले आणि ज्यातून जन्म झाला अमृताचा आणि महादेव झाले नीलकंठ. देव असुर संघर्ष. एकेकाळी देव आणि असुर यांच्यात सतत युद्ध होत होते. असुर अधिक शक्तिशाली होत चालले होते आणि देवांची शक्ती कमी होत होती. देवांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. विष्णूंनी उपाय सांगितला. 19 समुद्र मंथन करा, त्यातून अमृत मिळेल. देव असुर संधी. अमृत मिळवण्यासाठी देवांनी असुरांशी संधी केली. दोघांनी मिळून समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंथनाची तयारी मंदर पर्वत, रगड, रोड म्हणून वापरण्यात आला आणि वासुकी नागाला दोरी बनवण्यात आले. देव एका बाजूला, असुर दुसऱ्या बाजूला. समुद्र उसळत होता. आकाशात वादळ उठले होते. हलाहल विष. मंथन सुरू होताच सर्वात आधी बाहेर आले भयंकर विष. हलाहल ते इतकं घातक होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. देवदेवता घाबरले. कोणाकडेही उपाय नव्हता. महादेवांची मदत. तेव्हा सर्व देवांनी भगवान शिवांना प्रार्थना केली. महादेवांनी कोणताही विचार न करता ते विष पिऊन टाकले. माता पार्वतीने त्यांचा गळा पकडला. त्यामुळे विष गळ्यातच थांबले आणि शिव झाले. नीलकंठ. मंथनातून निघालेल्या वस्तू. समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या. कामधेनू, गाय, ऐरावत, हत्ती, लक्ष्मी माता, चंद्र, कौस्तुभमणी, अप्सरा आणि शेवटी अमृत. अमृतासाठी संघर्ष. अमृत बाहेर येताच देव आणि असुर यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. मोहिनीने युक्तीने अमृत देवांना दिले आणि असुरांना फसवले. शेवट. अशा प्रकारे देवांना अमरत्व मिळाले आणि सृष्टीचे संतुलन पुन्हा प्रस्थापित झाले. संदेश. 19 समुद्र मंथन आपल्याला शिकवते, जीवनात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि संकटाच्या वेळी त्याग करणारा खरा महान असतो.